शिल्पकार जीवनाचा, शिल्पकार जीवनाचा, भीम माझा होता रे, रंजल्याने गांजल्याचा दीनदाता होता रे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत आणि धर्मांतर हे 3 दिवसाचं शिबिर आपण करत आहोत. या 3 दिवसामध्ये काल आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत एक राष्ट्र म्हणून काय आहे आणि हा जो भारत आहे हा कुठं आहे ते हे पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. राष्ट्र म्हटलं की त्याला काही गोष्टी कॉमन असाव्या लागतात. त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहिल्या की ज्याच्यामध्ये कल्चर आहे, ज्याला आपण संस्कृती म्हणतो, भाषा आहे, कॉमन रेस आहे, हिस्ट्री आहे. ह्या वेगवेगळ्या गोष्टी मिळून अनेक विशिष्ट प्रदेश मिळून त्याचं ते राष्ट्र बनतं. आणि असं भारत हे एक राष्ट्र म्हणून पुढे आलं. त्याची 1947 साली निर्मिती झाली. परंतु जसं बाबासाहेब म्हणतात, केवळ इतक्याच गोष्टी राष्ट्रासाठी पुरेशा नाहीत, तर तिथे सर्व लोकांची इच्छा पाहिजे एक राष्ट्र म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होण्याची, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्याची. आणि बाबासाहेब जसं म्हणतात की राजकीय डेमोक्रेसी, राजकीय लोकशाही आपल्याला भेटली, परंतु जी सामाजिक लोकशाही जी आहे ते आपल्याला निर्माण करायची आहे आणि ती अजूनही झालेली दिसत नाही. तर ह्या गोष्टी पाहत असताना बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत कसा असेल हे पाहण्याचा काल आपण प्रयत्न केला. आज आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत आणि धर्मांतर ह्या विषयाला धरून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं, त्यांचं योगदान काय होतं, ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि उद्या बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत कुठपर्यंत निर्माण झालेला आहे, तो कुठे आहे सध्या, आणि असा हा भारत निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे आणि त्याला पुढे कसं घेऊन जाता येईल, हे भारत राष्ट्र एक आदर्शभूत राष्ट्र किंवा प्रबुद्ध भारत करण्यासाठी आपलं योगदान काय असेल, ह्या गोष्टी आपण उद्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत बाबासाहेबांनी काय केलं. अर्थात बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन जर आपण पाहिलं तर हे संघर्षाचं जीवन होतं. हे संघर्षाचं जीवन होतं. त्यांनी आपल्या जीवनामध्ये समाज बदलण्यासाठी, हे राष्ट्र चांगलं करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने. आणि त्याच गोष्टी आपण आज या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. काल आपण पाहिलं की बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा 1935 साली केली, तरी देखील त्यांनी धर्मांतराला जवळजवळ 21 वर्ष लावली. त्याची जी काय विविध कारणं होती ती पाहण्याचा आपण प्रश्नोत्तरामध्ये प्रयत्न केला.
त्यामध्ये आपल्याला आपण हे देखील पाहिलं की बाबासाहेबांना त्यांच्या जीवनामध्ये महार जातीमध्ये जन्म झाल्यामुळे त्या काळातील जी काय सामाजिक परिस्थिती होती, जी धार्मिक परिस्थिती होती, त्यामुळे भरपूर अन्याय अत्याचाराला सामोरे जावं लागलं. बाबासाहेब जरी उच्च शिक्षित होते, विद्वान होते, बॅरिस्टर होते, त्या काळामध्ये त्यांच्या इतका शिकलेला व्यक्ती भारतामध्ये नव्हता. अशी जरी परिस्थिती जरी असली तरी त्यांना समाजाकडून चांगली वाईट वागणूक मिळाली नाही. आणि हे सर्व करत असताना आपण हेही पाहिलं की त्यांनी सामाजिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आपण हे पाहिलं की बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, 14 तळ्याचा सत्याग्रह केला, पुण्यात जी पर्वती आहे तिथे देखील सत्याग्रह केला. असे वेगवेगळे सत्याग्रह जे आहेत हे त्यांनी केले आणि समाज परिवर्तनासाठी त्यांनी आपली जी पावलं आहेत ती पावलं पुढे टाकली. जेव्हा त्यांनी धर्मांतरांची घोषणा केली, जेव्हा त्यांनी घोषणा केली, जरी मी हिंदू म्हणून जन्मलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, त्यावेळेस कोणता धर्म घेणार हे त्यांनी सांगितलेलं नव्हतं. त्या काळामध्ये बाबासाहेबांचे जे काही अनुयायी होते ते इतर धर्मांमध्ये देखील धर्मांतरित झाले. काही मुस्लिम झाले, काही ख्रिश्चन झाले. तर ह्या गोष्टी देखील त्या काळामध्ये झाल्या आणि हे बाबासाहेबांना सांगितलं गेलं होतं. बाबासाहेब त्याच्याविषयी त्यांना त्याची माहिती होती. सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे, बाबासाहेबांनी ह्या राष्ट्र निर्मितीमध्ये काय केलं, ह्याच्यामध्ये एक जी गोष्ट आहे ती एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब यांनी मुस्लिम किंवा ख्रिश्चन हा धर्म स्वीकारला नाही. हा धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला नाही. आपण विचार करू शकतो की बाबासाहेब जर मुस्लिम झाले असते तर ह्या देशाची काय परिस्थिती असते, ह्या देशाची काय परिस्थिती असते. असं म्हटलं जातं की बाबासाहेबांच्या काळामध्ये 7 कोटी दलित होते. हे 7 कोटी दलित जर मुस्लिम झाले असते किंवा ख्रिश्चन झाले असते तर ह्या देशाचं जे चित्र आहे ते वेगळं दिसलं असतं, विचित्र दिसलं असतं. जो भारत आपल्याला आता दिसतो, असंग भारत दिसतो, तो असंग भारत आपल्याला दिसला नसता. तर हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की बाबासाहेब मुस्लिम झाले नाहीत तर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही, तर त्यांनी जो धम्म स्वीकारला तो ह्या मातीतला धर्म शिकवला. भगवान बुद्धाचा जो धम्म होता तो त्यांनी स्वीकारला. तर ही एक महत्वाची गोष्ट बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये केली आहे आणि ती आपण विसरता कामा नये. बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की माझं ह्या राष्ट्रावर फार प्रेम आहे, मी प्रथम भारतीय आहे आणि सर ते शेवटी देखील भारतीयच आहे. तर भारतावरचं त्यांचं जे प्रेम आहे ते ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की ह्या भारत देशाला संकटात टाकू नये, त्याचा विकास व्हावा, एक आदर्शभूत समाजाची निर्मिती व्हावी किंवा एक असंग भारत निर्माण व्हावा, यासाठी त्यांनी जो धम्म निवडला तो या मातीतलाच धम्म निवडला. तर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहतो की बाबासाहेबांनी
बौद्ध धम्म स्वीकारला. बौद्ध धम्म स्वीकारला. नागपूर या ठिकाणी 1956 साली 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. आणि हे जे धर्मांतर होतं हे ऐतिहासिक धर्मांतर होतं. जगामध्ये असं कुठलंही उदाहरण नाही. जगामध्ये असं कुठलंही उदाहरण नाही की एका वेळेस इतके लोक धर्मांतरित झालेले आहेत. तर इतिहासामधलं हे फार मोठं उदाहरण होतं. एकाच दिवशी एकाच वेळेस लाखो लोकांनी बौद्ध होणं ही बौद्ध इतिहासातली फार मोठी घटना आहे. तर बाबासाहेबांनी काय केलं? बौद्ध धम्म स्वीकारला आणि बौद्ध धम्माचं जे काय पुनरुत्थान होतं ते या देशामध्ये पुन्हा केलं. आपणा सर्वांना माहिती आहे की भारत भूमीमध्ये बौद्ध धम्म होता. तो भारतातून लुप्त झाला, नाहीसा झाला. जरी तो भारतातून नाहीसा झाला तरी भारताच्या बाहेर हा धम्म विकसित झाला, तिथे रुळला, तिथल्या समान जीवनामध्ये तो सामावून गेला, तिथं त्याचा विकास झाला. परंतु ज्या भारत भूमीमध्ये बुद्धाचं अस्तित्व होतं, जिथं त्याने पदयात्रा करून दुःख मुक्तीचा जो मार्ग होता तो मार्ग सर्व मानव जातीला सांगितला, अशा ह्या बुद्ध भूमीमध्येच हा जो धम्म आहे तो लुप्त झाला होता. तर बाबासाहेबांनी सम्राट अशोकाच्या नंतर पुन्हा एकदा हे धम्मचक्र आहे ते परिवर्तित केलं. धम्मचक्र हे परिवर्तित केलं आणि आपल्याला बौद्ध धम्म दिला. तर बौद्ध धर्माच्या दृष्टीने, विशेषतः भारतीय बौद्ध धर्माच्या दृष्टीने ही फार मोठी घटना आहे. आणि ह्या घटनेतून संपूर्ण जग आहे ते जग प्रेरणा घेतं. संपूर्ण जग ह्या घटनेतून प्रेरणा घेतं. तर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचं पुनरुत्थान केलं. इथंच नाहीसा झालेला जो धम्म आहे तो पुन्हा त्यांनी विकसित केला, पुढे आणला आणि माणसांमध्ये तो रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे बाबासाहेबांचं फार मोठं कार्य होतं. हे बाबासाहेबांचं फार मोठं कार्य होतं. केवळ भारतीय बौद्धांसाठीच नाही तर जगातील सर्व बौद्धांसाठी, जगातील जो बौद्ध धर्माचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये ही फार मोठी घटना होती. तर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचं पुनरुत्थान केलं. परंतु एक जी गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, बाबासाहेबांनी बौद्ध धम्म जसा होता तसा स्वीकारला नाही. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म जसा होता तसा स्वीकारला नाही. बाबासाहेबांचं जे जीवन होतं ते नेहमी प्रश्न विचारणारं होतं, लॉजिकल होतं, तर्कशुद्ध होतं. प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारणं. बाबासाहेबांनी जी काय बौद्ध धर्मामधली जी काय परंपरा होती त्या परंपरेला देखील या ठिकाणी तडे दिलेले आहेत. बाबासाहेबांनी जसा होता तसा धम्म स्वीकारला नाही. असं म्हटलं जातं की बाबासाहेबांनी आदल्या दिवशी 13 ऑक्टोबरला भंते उचंद्र मुनी आणि इतर जे काय भिक्षू होते त्यांना म्हटलं की मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो, मी संघाला शरण जाणार नाही. आणि मी संघाला शरण का जावं हे तुम्ही सांगा. असं म्हटलं जातं की उचंद्र मुनी यांच्या हातामधली जी काय फळं होती ती खाली पडली. तर बाबासाहेबांनी हा प्रश्न निर्माण केला की संघाला शरण का जावं. अर्थात बाबासाहेबांच्या जीवनाकडे जर आपण जर पाहिलं तर त्यांनी ज्या काय वाईट गोष्टी आहेत त्याचा धिक्कार केला, त्या स्वीकारल्या नाहीत. तीच गोष्ट त्यांनी बौद्ध धर्माविषयी देखील केलेली आहे.
आणि बौद्ध जे भिक्षू आहेत त्यांनी कार्यरत झालं पाहिजे, त्यांनी समाजसेवा केली पाहिजे, भगवान बुद्धाचा जो धम्म आहे त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. बहुजन हिता आणि बहुजन सुखाय हा जो भगवान बुद्धाने मंत्र सांगितला ती गोष्ट भिक्षूंनी केली पाहिजे असं त्या ठिकाणी ते सांगतात. आणि संघ म्हणजे आर्य संघ आहे आणि त्या संघाला ते शरण गेले. तर बाबासाहेबांनी काय केलं, इथे देखील प्रश्न निर्माण केलं. आपण म्हणतो की त्रिशरण म्हणजे बौद्ध धर्माच्या ज्या काही परंपरा आहेत, कोणत्याही परंपरेमध्ये कोणत्याही देशामध्ये आपण जर गेलो तर आपल्याला त्रिशरण आणि पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्य, ह्या ज्या काय बौद्ध धर्माच्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सर्व संप्रदायांमध्ये दिसतात. त्रिशरण कोणीही नाकारत नाही. परंतु अशा कालावधीमध्ये देखील बाबासाहेबांनी संघ शरणावर प्रश्न निर्माण केला. संघ शरणावर त्यांनी प्रश्न निर्माण केला. इतकंच नव्हे तर 14 ऑक्टोबर 1956 साली जेव्हा बाबासाहेबांनी चंद्रमणीकडून धम्म दीक्षा घेतली त्यावेळेस बाबासाहेब असंही म्हणू शकत होते की मी आता बौद्ध झालो, मी आता दीक्षा घेतलेली आहे, माझे हे जे अनुयायी आहेत, लाखो अनुयायी, यांना देखील आता तुम्ही दीक्षा द्या, असं बाबासाहेब म्हणू शकत होते. परंतु बाबासाहेबांनी तसं केलं नाही. बाबासाहेबांनी तसं केलं नाही. बाबासाहेबांना बौद्ध होऊन, दीक्षित होऊन काहीच मिनिटं झाली असतील. बाबासाहेबांनी काय केलं, आपल्या अनुयायांना स्वतः दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना स्वतः दीक्षा दिली. ही घटना देखील फार महत्वाची आहे. बाबासाहेब त्यावेळेस गृहस्थी होते, ते भिक्षू नव्हते. बौद्ध परंपरेमध्ये आपल्याला अशी गोष्ट दिसत नाही की गृहस्थी लोकांनी दीक्षा कंडक्ट केलेली आहे, तिचं नेतृत्व केलेलं आहे. परंपरेमध्ये भिक्षू संघ हा धम्म दीक्षा देतो. परंतु बाबासाहेबांनी या ठिकाणी परंपरेला तडा दिला. आणि स्वतः दीक्षित झाले आणि स्वतः दीक्षित होऊन त्यांनी आपल्या सर्व लाखो अनुयायांना देखील दीक्षा दिली. तर ही जी बाबासाहेबांची जी दीक्षा होती ही देखील ऐतिहासिक होती. इतिहासामध्ये असं घडलेलं आपल्याला दिसणार नाही. आणि बाबासाहेब इथंच थांबले नाहीत. बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956 साली दीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे दीक्षाभूमीवर जे भाषण दिलं त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की आता तुम्ही बौद्ध झाला आहात, आता तुम्ही बौद्ध झाला आहात, दरेकाने दरेकाला दीक्षा द्या. बाबासाहेब काय म्हणतात, दरेकाला दरेकाने दीक्षा द्यावी. तर हा बौद्ध परंपरेला देखील एक मोठा हादरा होता, एक धक्का होता, एक शॉक होता.
तर बाबासाहेबांचं जे जीवन होतं, त्यांचं जे कार्य होतं, त्यांची जी विचार करण्याची पद्धती होती, ती अशी शॉकिंग होती, धक्का देणारी होती, आहे तसं स्वीकारणारी नव्हती. जे चांगलं आहे ते स्वीकारणार, परंतु जे वाईट आहे त्याला त्यांनी धक्के दिलेले आहेत. तो हिंदू धर्म असो किंवा बौद्ध धर्म असो, बाबासाहेबांनी बौद्ध धर्म जसा आहे तसा स्वीकारला नाही, तर त्याला देखील त्यांनी प्रश्न विचारले. बौद्ध धर्माच्या ज्या काही वाईट चालीरीती होत्या त्यांना देखील त्यांनी प्रश्न विचारले आणि त्यांना देखील त्यांनी झुगारलं. ह्या गोष्टी देखील आपल्याला पाहिल्या पाहिजेत आणि हे देखील बाबासाहेबांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांनी जी काय परंपरा होती त्या परंपरेला त्यांनी तडा दिला. ही गोष्ट आपल्याला पाहिली पाहिजे. बाबासाहेबांच्या जीवनाकडे जर आपण जर पाहिलं तर ह्या धर्मांतराचा फार मोठा प्रभाव लोकांच्या जीवनावर झाला. लोकांच्या जीवनावर झाला. जे लोक नागपूरला आले, ज्यांनी दीक्षा ग्रहण केली, त्या लोकांना आता जरी विचारलं, जे जिवंत आहेत त्यांना आता जरी विचारलं तर त्यांच्या चेहऱ्यावर असं तेज निर्माण होतं, हास्य निर्माण होतं, आनंद, हर्ष निर्माण होतं. इतक्या वर्षांनंतर देखील त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी धर्मांतर केलं त्यांचं जीवन बदललं. आपण नरकाच्या बाहेर आलो. आपण जो अन्याय अत्याचाराचा जो नरक होता त्याच्यातून बाहेर आलो, अशा भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्या. आणि बौद्ध धम्म हा आपल्या विकासाचा धम्म आहे, त्याचं आचरण आपल्याला करायचं आहे, हे त्यांनी थांबलं. केवळ हा जो प्रभाव होता हा केवळ लोक जे दीक्षाभूमीला आले, ज्यांनी दीक्षा घेतली त्यांच्यावर झाला असं नाही. बाबासाहेबांचे अनुयायी काही धर्मांतराला येऊ शकले नाहीत, त्यांनी कुठल्याही प्रकारची दीक्षा घेतली नाही, तरी देखील त्यांनी स्वतःला बौद्ध म्हणून डिक्लेअर केला. बौद्ध म्हणून डिक्लेअर केला. लोकांना बौद्ध देखील म्हणता येत नव्हतं. लोक म्हणायचे मी बुद्ध झालो. काय म्हणायचे? लोक म्हणायचे मी बुद्ध झालो. तर ही बाबासाहेबांच्या वरची जी श्रद्धा होती, बाबासाहेब बौद्ध झाले म्हणून त्यांचे जे अनुयायी होते ते देखील बौद्ध झाले. त्यांनी गुरं ओढण्याची जी कामं होती ती सोडून दिली. गावच्या पाटलांना जोहार मायबाप म्हणणं सोडून दिलं. हा धर्मांतराचा बदल होता. हा धर्मांतराचा बदल होता आणि हा बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे झाला. माणसाला आत्मविश्वास निर्माण झाला. माणसांना, त्यांच्या अनुयायांना आत्मविश्वास निर्माण झाला आणि जुनं जे आहे त्यांनी ते फेकून दिलं. तर हे जे घडलं हे बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे घडलं. तर बाबासाहेबांच्या जीवनामुळे कित्येक लोकांचं जीवन घडलं. त्यांना आत्मविश्वास निर्माण झाला, स्वातंत्र्याची जाणीव निर्माण झाली आणि आपण चांगलं जीवन जगू शकतो याची जाणीव झाली. तर ह्या गोष्टी बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे घडल्या. आणि जसं आपण पाहिलं की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म हा देखील जसाच्या तसा स्वीकारला नाही. आपण जर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म जर आपण जर पाहिला तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं
की बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये धम्म, अधम्म आणि सधम्म ही त्रिवार शिकवण त्यांनी सांगितलेली आहे. ही शिकवण आपल्याला परंपरेमध्ये दिसत नाही. ही शिकवण, ही जी त्रिविध शिकवण आहे, ही शिकवण आपल्याला बौद्ध परंपरेमध्ये दिसत नाही. तर ही बाबासाहेबांची स्वतःची निर्मिती आहे. ही बाबासाहेबांची स्वतःची निर्मिती आहे. धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय आणि सधम्म म्हणजे काय, ह्या गोष्टी बाबासाहेब या ठिकाणी सांगतात. तर ही बाबासाहेबांची स्वतःची अशी ही निर्मिती आहे. धम्म, अधम्म आणि सधम्म. इथून पुढे जर आपण जायचं जर झालं तर जसं मी म्हटलं की बाबासाहेबांनी जो बौद्ध धम्म स्वीकारला तो जसाचा तसा स्वीकारला नाही. बाबासाहेबांना विविध प्रश्न निर्माण केले गेले धर्मांतराच्या नंतर. आपण कुठले यान स्वीकारलं? महायान, वज्रयान, हिनयान? तर बाबासाहेब म्हणायचे की मी जे काय स्वीकारलेलं आहे ते नवयान आहे, ते नवयान आहे. बाबासाहेबांनी कुठल्याही एका विशिष्ट परंपरेला त्यांनी धरून ठेवलेलं नाही. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म जर आपण जर पाहिला तर त्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी दिसते. ते जे काही बौद्ध धम्मामध्ये वेगवेगळे जे काय संप्रदाय आहेत, त्या संप्रदायामध्ये आधुनिक जगतामध्ये ज्या उचित गोष्टी आहेत त्या उचित सर्व गोष्टी बाबासाहेबांनी घेतल्या आणि त्या भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये त्यांनी टाकलेल्या आहेत. त्यामुळे बाबासाहेबांनी एक विशिष्ट संप्रदायच अंगीकारला असं देखील आपल्याला म्हणता येणार नाही. आणि तीच गोष्ट आपण त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये देखील करतो. आपण देखील कुठलीही एक विशिष्ट परंपरा फॉलो करत नाही. ज्या परंपरा वेगवेगळ्या आहेत त्या परंपरेमधलं जे जे काय चांगलं आहे, आधुनिक जगतामध्ये बौद्ध धर्माचं आचरण करण्यासाठी ज्या उचित आहेत त्या उचित गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत. हे आपण बाबासाहेबांकडूनच शिकलेलो आहोत. तर बाबासाहेबांनी अशा पद्धतीने बौद्ध धर्माला देखील एक नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे. पहा, त्या काळात बाबासाहेबांचे अनुयायी अशिक्षित होते, शिकलेले नव्हते. बाबासाहेबांनी या अशिक्षित लोकांना सामाजिक परिस्थितीतून, धार्मिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञा हे देखील बाबासाहेबांचं क्रिएशन होतं, त्यांची सृजकता होती, त्यांची ती निर्मिती होती. परंपरेमध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. आणि ह्या ज्या 22 प्रतिज्ञा आहेत, म्हणजे आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या सर्व प्रतिज्ञा ह्या सोडण्याविषयी आहेत. ह्या सोडण्याविषयी आहेत. देवधर्म सोडणं आहे, गौरी गणपतीची पूजा करणार नाही, रामकृष्णाला देव मानणार नाही, अशा वेगवेगळ्या ह्या प्रतिज्ञा आहेत. देवाने अवतार घेतले याच्यावर माझा विश्वास नाही, ब्रह्मा विष्णू महेशांना देव मानणार नाहीत किंवा त्यांची उपासना करणार नाही. तर सुरुवातीच्या ज्या काही
प्रतिज्ञा आहेत त्या सोडण्याच्या आहेत. आणि त्याच्यानंतर बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा व खोडसाळ प्रकार आहे, प्रचार आहे असं मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही, किंवा बौद्ध धर्माच्या विसंगत असं कोणतंच आचरण मी करणार नाही. अशा सुरुवातीच्या सोडून देण्याच्या प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. कुठलंही क्रियाकर्म मी ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची जी काय मानवी मूल्य आहेत ती मानवी मूल्य सांगितलेली आहेत. सर्व मनुष्य प्राणी समान आहेत असं मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेन. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमितांचे पालन करेन. आणि पुढे त्यांनी पंचशील सांगितलेलं आहे, विधायक पंचशील सांगितलेलं आहे. आपण विधायक पंचशील पूजा करत असताना म्हणतो, मी प्राणी मात्रांवर दया करेन आणि त्यांचे लालन पालन करेन. म्हणजेच मैत्रीपूर्ण कर्म करणार, मी चोरी करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी दारू पिणार नाही. तर हे पंचशील बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. हे विधायक पंचशील आहे बाबासाहेबांच्या भाषेमध्ये. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्याला काय केलंय, 22 प्रतिज्ञा दिल्या. तर हे देखील बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे की जेणेकरून आपण वाईट गोष्टीमध्ये गुंतून राहणार नाही. तर चांगल्या गोष्टीमध्ये आपण एंगेज होऊ, चांगल्या गोष्टी आपण करू. आणि जसं भगवान बुद्धाने सांगितलं की आपण जर चांगले कर्म केले, चांगला विचार केला, तर सुख आपल्या सोबत येईल, जशी आपली सावली आपली साथ सोडत नाही. भगवान बुद्धांनी जे सांगितलं, व्हॉट यू थिंक यू बिकम. आपण जसा विचार करतो तसा आपण बोलतो, आपण जसा विचार करतो तशा आपण कृती करतो, आणि जसा आपण विचार करतो तसा आपण बोलतो, आपण बनतो. त्यामुळं व्हॉट यू थिंक यू बिकम. आपण जसं विचार करतो तसा आपण बोलतो. आणि यासाठी आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. वाईट गोष्टी सोडून द्या आणि चांगला विचार करा, चांगल्या कृती करा. जसं बाबासाहेब म्हणतात, आचार विचार आणि उच्चारांची शुद्धी केली पाहिजे. आपण आचार विचार आणि उच्चाराची शुद्धी आपण केली पाहिजे. आणि ही जर शुद्धी जर केली तर आपलं जे जीवन आहे ते चांगलं होईल. आणि हे जीवन चांगलं होण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला ह्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. बाबासाहेबांनी आणखीही काही गोष्टी बौद्ध धम्मासाठी सांगितलेल्या आहेत. बाबासाहेबांनी 1950 साली महाबोधी पाशिकामध्ये, महाबोधी जर्नल्स मध्ये एक लेख लिहिला होता, एक आर्टिकल लिहिलं होतं. आणि त्या लेखाचं शीर्षक होतं, भगवान बुद्धा and future of his religion. भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य. आणि या लेखामध्ये बाबासाहेब आवर्जून काही गोष्टी सांगतात. बाबासाहेब आवर्जून काही गोष्टी सांगतात. आणि त्या ज्या गोष्टी आहेत, त्यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्या म्हणजे टू प्रोड्यूस अ बुद्धिस्ट बायबल. ही पहिली गोष्ट सांगितली की
ज्या पद्धतीने ख्रिश्चन लोकांचं बायबल आहे किंवा मुस्लिमांचं कुराण आहे किंवा हिंदू लोक भगवद्गीता वाचतात, तशा पद्धतीने बौद्धांचं एक पुस्तक असावं की ज्याच्यामध्ये बुद्धांच्या ज्या काही शिकवणी आहेत त्या शिकवणी असाव्यात आणि त्या सर्वसामान्य माणसांना समजाव्यात अशा पद्धतीने असाव्यात. आपण बौद्ध धर्माकडे जर पाहिलं तर बौद्ध धर्माचं वाङ्मय हे फार विस्तृत आहे. म्हणजे त्रिपिटक म्हणतात. त्रिपिटक त्रि म्हणजे 3 आणि पिठक म्हणजे पेठारे, मोठे मोठे पेठारे, 3 पिठक. त्याच्यामध्ये सुत्त पिटक आहे ज्याच्यामध्ये 84,000 गाथा आहेत. विनय पिटक आहे ज्याच्यामध्ये भिक्षूंचे नियम आहेत, त्यांनी कसं वागावं, कसं राहावं, त्यांनी आचरण कसं करावं. आणि अभिधम्म पिटक आहे, बौद्धांचे जे काय तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी आहे ती त्याच्यामध्ये आहे. आता हे सर्व वाचणं इतकं सहजतेचं काम नाही. सर्वसाधारण माणसांना ते सहजतेने समजणार नाही. त्यामुळं बाबासाहेब म्हणाले की ज्या पद्धतीने ख्रिश्चनांचं बायबल आहे त्या पद्धतीने बौद्धांचं देखील बायबल असलं पाहिजे, एक पुस्तक असलं पाहिजे. आणि त्या पुस्तकाची निर्मिती बाबासाहेबांनी स्वतः केली त्यांच्या हयातीमध्ये. त्यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो काही ग्रंथ होता तो त्यांनी स्वतः लिहून काढला की जेणेकरून जे नवबौद्ध आहेत, जे त्यांचे अनुयायी आहेत, ज्यांना बौद्ध धर्माची जास्त माहिती नाही, जे जास्त शिकलेले नाहीत, अशा लोकांना, त्यांच्या अनुयायांना बौद्ध धम्म, बौद्ध आचार पद्धती ही सहजतेने समजावी म्हणून बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याचं लिखाण केलं. आणि जे त्यांनी म्हटलं होतं की ख्रिश्चनांसारखा एक ग्रंथ असावा तो त्यांनी स्वतः निर्माण केला. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती, टू मेक चेंजेस इन ऑर्गनायझेशन. टू मेक चेंजेस इन द ऑर्गनायझेशन. एम्स एंड ऑब्जेक्ट ऑफ भिक्खू संघ. भिक्खू संघाची जी काय तत्व आहेत त्या तत्वांमध्ये बदल केला पाहिजे. त्यांची जी काय उद्दिष्ट आहेत त्यामध्ये बदल केला पाहिजे, हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. बाबासाहेब ह्या लेखामध्ये असं म्हणतात की भगवान बुद्धांनी भिक्षू संघाची निर्मिती केली आणि भगवान बुद्धांनी असा संदेश दिला, बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय. बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी सर्व दिशेला जा आणि धम्माचा प्रचार प्रसार करा की जेणेकरून सर्वांची दुःखमुक्ती होईल. एका दिशेला दोघांनी जाऊ नका, सर्व दिशांना जा. हा संदेश भगवान बुद्धांनी दिला होता. भगवान बुद्धांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर भगवान बुद्धांचं जीवन हे कधीही स्थिर स्थावर असं जीवन नव्हतं. भगवान बुद्ध एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात, एका जंगलातून दुसऱ्या जंगलामध्ये, एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये ते सतत आपलं भ्रमण करत राहिले. केवळ जेव्हा पावसाचे दिवस असायचे, पावसाळा असायचा, त्या 4 महिन्यामध्ये केवळ ते वर्षावास करायचे. वर्षावास जर सोडला तर भगवान बुद्ध कुठेही स्थिर झाले नाहीत.
त्यांचं जे जीवन होतं ते सतत भ्रमण करणारं जीवन होतं. ते भ्रमत करत राहिले. त्यांना जो कोणी भेटल, मग राजा भेटो की भिकारी भेटो, न्हावी भेटो की वेश्या भेटो, कोणीही भेटो, त्यांना ते धम्मदीक्षा धम्मदेशना करायचं. आणि धम्मदेशना ऐकल्यानंतर ऐकणारा प्रभावित होत असेल आणि भगवान बुद्धाचा अनुयायी होत असेल, तर भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर ते कधीही स्थिर स्थावर झाले नाहीत, कुठेही स्थिर झाले नाहीत. तर त्यांची जी काय करुणा होती, त्या करुणेच्या पोटी ते सगळीकडे फिरत राहिले. तर भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये करुणेचा भाग आपल्याला दिसून येतो. भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर आनंद ढसढसा रडत होता. आनंद आरंभ झाला नव्हता तेव्हा. आनंदाला आरंभ नंतर प्राप्त झाला. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर. परंतु जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा आनंद हा फार दुःखी होता आणि ढसढसा रडत होता आणि म्हणत होता की भगवान बुद्ध तथागत फार करुणामय होते. ते फार करुणामय होते. तर हा जो करुणेचा जो भाग आहे तो भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि हीच करुणा जी आहे ती संघामध्ये देखील दिसली पाहिजे. भगवान बुद्धांनी संघाची जी निर्मिती केली ती धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी केली, धम्माचं आचरण करण्यासाठी केली. एकत्रित जमा, एकत्रित ध्यान करा. ज्यांनी कोणी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, चांगली कृती केलेली आहे, त्याची प्रशंसा करा. जर चुकी झाली असेल तर पापदेशना करा, धम्मचर्चा करा, ध्यान करा, एकमेकांना मदत करा आणि धम्म मार्गावर आढळवा. याच्यासाठी संघ आहे. परंतु बाबासाहेब म्हणतात की बाबासाहेबांच्या काळी जो संघ होता, जो भिक्षू संघ होता, तो इतका कार्यरत नव्हता. बाबासाहेब म्हणतात की या संघाला ट्रेन करण्याची गरज आहे, एज्युकेशन देण्याची गरज आहे. आणि ह्या संघाने बाहेर जाऊन लोकांची सेवा केली पाहिजे. भगवान बुद्धांनी धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी संघाची निर्मिती केली. परंतु संघ तसं करत नव्हता. बाबासाहेब म्हणतात की जेव्हा आपण सामाजिक काम कोण करतं हे पाहतो तर रामकृष्ण मठ करतायत, ख्रिश्चन मिशनरी करतायत. परंतु भगवान बुद्धांनी संघाची निर्मिती जी केली, ही संघाची निर्मिती समाजाची सेवा करण्यासाठी केलेली आहे. बाबासाहेब असंही म्हणतात की जेव्हा एखादा मनुष्य हिंदू संन्यासी होतो तेव्हा तो लोकांसाठी मरतो, परंतु जेव्हा एखादा व्यक्ती बौद्ध भिक्षू बनतो तेव्हा तो समाजाचा सेवक बनतो. तर ही जी सेवा आहे ही त्या काळामध्ये दिसत नव्हती. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की भिक्खू संघाच्या ध्येय धोरणामध्ये बदल केला पाहिजे. हे देखील बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की तिसरी गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे टू सेट अप अ वर्ल्ड बुद्धिस्ट मिशन. एक जागतिक संघाची निर्मिती झाली पाहिजे. एक जागतिक संघाची निर्मिती झाली पाहिजे असं बाबासाहेबांनी
त्या लेखामध्ये लिहिलंय. अर्थात बाबासाहेब हयातीत असताना असं काय घडलं नाही. बाबासाहेबांनी प्रयत्न केले. बाबासाहेबांना अपेक्षित होतं की जे बौद्ध राष्ट्र आहेत हे बौद्ध राष्ट्र मदत करतील. हे जे नवबौद्ध झालेले आहेत ह्या नवबौद्धांना मदत करतील की जेणेकरून भारतामध्ये बौद्ध धर्माचं उत्थान जे त्यांनी निर्माण केलं ते पुढे जाईल. परंतु तसं काय घडलं नाही. तसं काय घडलं नाही. परंतु आता वेळ गेलेली नाही. त्या काळामध्ये जरी घडलं नसेल, जरी जे काय आंतरराष्ट्रीय बौद्ध आहेत त्यांना तेव्हा जरी समजलं नाही, परंतु आता असं घडतंय. आपला जो संघ आहे त्रिरत्न बौद्ध महासंघ हा आंतरराष्ट्रीय संघ आहे आणि या आंतरराष्ट्रीय संघामध्ये आपण पाहतो की विविध देशातील लोक आहेत आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाने ते जोडलेले आहेत. त्रिरत्न बौद्ध महासंघाने ते जोडलेले आहेत. ते आपल्याला मदत करतायत आणि आपल्याकडून बरंच काय शिकतायत. आपल्याला ते मदत करतात, आर्थिक मदत करतात, धार्मिक मदत करतात, पुस्तकं प्रिंट करतात आणि भारतामध्ये पाठवतात, वसतिगृह चालवण्यासाठी आर्थिक मदत करतात, सामाजिक काम करण्यासाठी मदत करतात. तर उशिरा का होईना परंतु हे घडत आहे आणि हे अजूनही पुढे जाऊन मोठ्या प्रमाणावर घडेल. कारण बाबासाहेब हे बौद्ध धर्माचे फार मोठे अँबॅसेडर आहेत. म्हणजे बाबासाहेब जरी आपल्यामध्ये नसले तरी बाबासाहेबांचं जीवन, त्यांचं जे कार्य आहे, त्यांची जी शिक्षा आहे ही जगाला प्रेरणा देते. ही जगाला प्रेरणा देते आणि हे आपण आता देखील पाहतो. हंगेरी सारख्या युरोपियन देशामध्ये आंबेडकर स्कूल आहे. चायनामध्ये एका कॉलेजमध्ये आता आंबेडकर चेअर आहे. बाबासाहेबांचं जीवन जो कोणी ऐकतो, वाचतो, भारतात येऊन अनुभवतो तेव्हा त्यांना बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा भेटते. बौद्ध धर्मामध्ये, भारतामध्ये बौद्ध धर्म परत येत आहे हे ते स्वतःच्या डोळ्याने पाहतात, अनुभवतात. आणि ह्याच प्रतीक म्हणून आपण पाहतो की नागलोकामध्ये देखील कित्येक परदेशी बौद्ध या ठिकाणी येतात. अर्थात परदेशी हा शब्द आहे, बौद्धांमध्ये तो नाही आहे. देर इज नो सच थिंग ॲज अ फॉरेनर. कोणी परदेशी नाही. परंतु मी या ठिकाणी केवळ तो वापरतो आहे की केवळ आपल्याला ते समजावं की इतर राष्ट्रामधील जे लोक आहेत ते देखील ह्या ठिकाणी येतात आणि बाबासाहेबांच्या जीवनातून ते प्रेरणा घेतात, शिकतात, मदत करतात. आणि नागलोक हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. नागलोकाच्या वेगवेगळ्या बिल्डिंग जरी आपण पाहिल्या तर वेगवेगळ्या देशातील बौद्धांनी त्या दान केलेल्या आहेत. दरवर्षी नागलोकामध्ये जे काय आंतरराष्ट्रीय संमेलन होतं त्याला वेगवेगळ्या देशातील लोक येतात आणि हे जे काय संमेलन ते अटेंड करतात. बाबासाहेबांचं जीवन, बाबासाहेबांचं कार्य, बाबासाहेबांची शिकवण ते स्वतः अनुभवतात. विजयादशमीला आलेले लाखो लोक ते पाहतात. त्यांची जी काय प्रेरणा आहे
ती प्रेरणा ती पाहतात आणि त्या प्रेरणेतून ते देखील प्रेरणा घेऊन आपल्या देशी परत जातात आणि ते मदत करतात. या आंतरराष्ट्रीय संमेलनांमधून आपण जे काही आंतरराष्ट्रीय बौद्ध आहोत त्यांच्याशी आपण आपले संबंध प्रस्थापित करतो. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या बाबासाहेबांच्या मुळे घडलेल्या आहेत. बाबासाहेबांचं जीवन, त्यांची शिक्षा, त्यांचं कार्य हे केवळ आपल्यालाच नाही तर सर्व जगाला प्रेरणा देतं. आणि ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा अशीच वृद्धिगत होणार आहे, विकसित होणार आहे. जेव्हा जेव्हा हे परदेशी लोक किंवा इतर जे काय वेगवेगळ्या संप्रदायातील बौद्ध लोक जेव्हा बाबासाहेबांचं जीवन ऐकतात, पाहतात, अनुभवतात तेव्हा त्यांना देखील प्रेरणा भेटते. तर या अर्थाने जर पाहिलं तर बाबासाहेब हे बौद्ध धर्माचे एक मोठे अँबॅसेडर आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी केल्या, आपल्याला धर्मांतरित केलं, आपल्याला नवीन जीवन दिलं, एक उचित असा मार्ग आपल्याला दाखवला की जो आपल्या जीवनामध्ये अर्थ निर्माण करणार आहे. माझं जीवन अर्थपूर्ण जीवन आहे. तर हा अर्थ आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. बाबासाहेब जर नसते तर आपल्या जीवनामध्ये हे झालं नसतं. म्हणून आपण बाबासाहेबांचे ऋणी आहोत आणि हे ऋण आपल्याला कधीही फेडता येणारे नाहीत. हे सर्व गोष्टी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या आहेत ज्याच्यावर आपण मार्गक्रमण करतो आहोत आणि इतरांना देखील प्रेरित करत आहोत. आपण देखील आचरण करत आहोत आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहोत की जेणेकरून आपलं जीवन देखील फुलेल आणि आपण इतरांचं जीवन देखील फुलवू. ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी बाबासाहेबांनी केल्या. त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी केल्या. त्यांच्या स्वप्नातील जो आदर्श समाज होता तो आदर्श समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी केला. तर हे बाबासाहेबांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. तर मी इतकंच म्हणतो आणि इथेच थांबतो. उद्या आपण बाबासाहेबांच्या जीवनातील बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत कुठे आहे आणि याच्यासाठी आपलं कॉन्ट्रिब्युशन काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुन्हा आपण उद्या भेटूया. जय भीम, नमो बुद्धाय.